नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आधी मोकळेपणानं इस्लामची चिकित्सा व्हायला हवी आहे. मित्र, पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली विभागात सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंदू स्त्रियांची अब्रू लुटली जात आहे आणि त्यांना, हिंदू स्त्रियांना संरक्षण देण्यास सरकार कमी पडतंय. म्हणजे सरकारचं दुर्लक्षच आहे. सरकारचं या अपराधी मनोवृत्तीच्या गुंडांना संरक्षण आहे की काय अशी शंका यावी असं संशयास्पद वर्तन ममता बॅनर्जी यांच्या सरकारचं आहे. हे का होतंय? मी जेव्हा त्याचा विचार करतो त्यावेळेला हिंदू महिला आणि हिंदू मंदिरं यांना स्वतःचं असं काही अस्तित्व, स्वतःचा मान, स्वतःची प्रतिष्ठा आहे असं समजायचं नाही. जर ते समजत असतील की आम्हाला प्रतिष्ठा आहे, मान, तर ती धुळीला मिळवायची. हे इस्लामचं स्थापनेपासूनचं आजपर्यंत वर्तन होत आलेलं आहे आणि त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही सर्व धर्म समभाव असं एक भोंगळ तत्त्वज्ञान आम्ही जोपासत आहोत. हिंदू मंदिरं पाडलीच पाहिजेत. जे अल्लाशिवाय दुसऱ्या कोणालाही तुम्ही भजलं नाही पाहिजे, उपासना केली नाही पाहिजे. ही इस्लामची शिकवण आहे. सरदार पटेलांनी आपण स्वतंत्र झाल्यानंतर मोहम्मद गझनवीनं अनेक वेळा पाडलेल्या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळेला उर्दू वर्तमानपत्रामध्ये एक कवितेच्या काही पंक्ती वारंवार प्रसिद्ध होत होत्या. त्या पंक्तींचा अर्थ असा होता की सोमनाथला तुम्ही नवीन मंदिर बांधलं हे ठीक आहे, पण आता आम्ही मोहम्मद गझनवीच्या नव्या अवताराची केवळ वाट बघतो आहोत, इंतजार आम्ही करतो आहोत. त्यामुळे मंदिर पाडायचं ही वृत्ती आहे. हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची, प्रतिष्ठा लुटायची, लज्जारक्षण करायचं, ही वृत्तीच आहे, ती शिकवण आहे. आता अयोध्येमध्ये जे राम मंदिर आपण नव्यानं बांधलं, राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, त्यामुळे पुढच्या 1000 वर्षाच्या भारताच्या सुस्थिरतेचा पाया, भारताच्या समृद्धीचा, सुसंस्कृततेचा आणि उज्ज्वल भवितव्यतेचा पाया आपण घातला आहे असं या प्राणप्रतिष्ठा समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणजे हे फार मोठं युद्ध आहे. इस्लामचं युद्ध हे सामान्य युद्ध नाही. इस्लाम बरोबर आपल्याला ते सहजीवन आपलं जे आहे हे भरपूर अडचणींनी भरलेलं आहे. त्यासाठी आपल्याला इस्लामचा अभ्यास करावा लागेल. जो आपल्याकडे केला, राजकीय नेत्यांनी इस्लामचा अभ्यास करायचा आहे. कारण राजकीय नेत्यांना इस्लामी मनोवृत्तीच्या लोकांशी वारंवार त्यांचे संबंध येतात, तर त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. तो अभ्यास झालेला नाही. अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर भारताची जी घटना आहे आणि त्या घटनेमध्ये जी उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टाला अनुरूप असाच इस्लाम इथल्या लोकांना, भारतातल्या लोकांना, नागरिकांना पाळता येईल असा आपोआप बंधनकारकच होतं मुळी. त्यामुळे इस्लामची चिकित्सा व्हायला पाहिजे. कोणता भाग ठेवायचा, कोणता नाही ठेवायचा याची चर्चा व्हायला हवी आहे. बाबरी मशीद पाडली ना 1992, त्याच्या आगेमागे अरुण शौरी, पत्रकार अरुण शौरी, सीताराम गोयल इत्यादी लोकांनी एक सूची प्रसिद्ध केली होती. 2000 ठिकाणं भारतात अशी आहेत की जिथे आज इस्लामी वास्तू उभ्या आहेत. मशीद म्हणा किंवा मदरसा म्हणा, ती सर्व ठिकाणं पूर्वी त्या ठिकाणी हिंदू मंदिरं होती.
अशी एक सूची या दोघांनी आणि आणखीन अनेक लोकांचं सहकार्य त्यांना लाभलं, त्यांनी ती प्रसिद्ध केलेली आहे. मी हे इतकं विस्तारानं बोलतो याचं कारण मला भारताच्या मुसलमानांची काळजी आहे. भारतातले जे मुसलमान आहेत ते पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत. त्यांना इस्लाम बाध्य करतंय की तुम्ही हिंदूंशी कोणत्याही प्रकारे शांततामय सहजीवन अशा पद्धतीनं जगायचं नाही. हिंदूंना जे विष अमृत ते तुम्हाला विष वाटलं पाहिजे अशी पद्धत आहे. त्यामुळे आपण भारतीय मुसलमानांना वारंवार त्यांना संबोधित करत राहिलं पाहिजे, त्यांना माहिती देत राहिलं पाहिजे. आता पहा, म्हणजे त्यातलं इस्लामी जगतात बदल होत असतात वेगवेगळे. आता गेल्या 14 फेब्रुवारीला अबुधाबीला स्वामीनारायण मंदिराचं मोठं असं मंदिर, त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. आश्चर्य वाटावं अशी घटना होती की नाही, पण इस्लामचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुमचं आश्चर्य थोडं कमी होईल, तुम्हाला सुखद धक्का बसेल. कारण संयुक्त अरब अमिरात, युनायटेड अरब एमिरेट्स हा जो त्या अरब विश्वामधला एक भाग असा आहे, एक राज्य असं आहे, एक राष्ट्र असं आहे की जे उदार धोरण, उदार तत्व यांचं अवलंबन करत आहे. सौदी अरेबियामध्ये मशिदीपासून कुठल्याही दुसऱ्या धर्माचं प्रार्थनास्थळ उभं राहायला म्हणजे नाही, तुम्ही उभं करू शकत नाही. या संयुक्त अरब अमिरातमध्ये जवळजवळ 50 चर्चेस आहेत, गिरिजाघरं आहेत, ज्यूंची सिनेगॉग आहे, हिंदूंची मंदिरं आहेत, गुरुद्वारा आहेत. त्यामुळे त्यांनी विविधतेत एकता आणि शांततामय सहजीवन, सहिष्णुता इत्यादी तत्व आपल्याला जगात राहायचं आहे ना, मग आपण थोडी आपल्या रिजिडतेला, आपल्या कठोरतेला थोडीशी मुरड घातली पाहिजे आणि मोकळ्या मनानं जगाला सामोरं गेलं पाहिजे, असं या संयुक्त अरब अमिरातच्या राजघराणं त्यांचं जे आहे त्यांनी ठरवलेलं आहे असं दिसतंय. त्यांनी काय केलं आहे पहा, ख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान यांचा अब्राहम हा समान पूर्वज आहे. त्यामुळे अब्राहम फॅमिली हाऊस असं एक भवन तिथे उभं करण्यात आलं आहे. आणि मग या तिन्ही धर्माची माहिती तुम्हाला एका वास्तूमध्ये, यांच्यातलं साम्यस्थळ काय एका वास्तूमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. नंतर त्यांनी मग अब्राहम आपला समान पूर्वज आहे हे मान्य केल्यामुळे मग इस्रायलशी त्यांनी शांततामय सहजीवनाचे करार केलेले आहेत. आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे ईशनिंदा, मग ती कुठल्याही धर्मातल्या देवाची असेल, करायला निर्बंधानं, विधिविधानानं, कायद्यानं बंदी आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही देवाची, मग ते हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, ज्यू असो, कुठल्याही देवाची तुम्ही जर निंदा केलीत तर त्याला कठोरातलं कठोर शासन आहे. केवळ इस्लामची निंदा केली की शासन बाकीच्यांची देवांची निंदा तुम्ही मुक्तपणे करा असा भेदभाव तिथं नाही आहे. सगळ्यांना समान हे आहे. त्यामुळे म्हणून आपल्याकडे आपल्याला जर पुढच्या 1000 वर्षाची वाटचाल सुखरूप करायची असेल तर आपण अशी मागणी संपूर्ण हिंदू समाजानं मागणी केली पाहिजे की आपल्याला आधुनिक भारत घडवायचा आहे ना, मग आधुनिक भारतामध्ये सर्व धर्मांची चिकित्सा करा. त्यात मनुस्मृतीची सुद्धा करा, बायबलची सुद्धा करा, कुराणाची करा. त्यातला जो भाग चांगला असेल, भारताच्या भावविश्वाला अनुकूल असा जो भाग असेल तेवढा शिकवला जाईल. मंदिरातून, मशिदीतून आणि चर्चमधून बाकीचा भाग शिकवायला मनाई आहे. हे चीनमध्ये आहे. चीनमध्ये इस्लामच्या धर्मगुरूंना चिनी संस्कृतीचा एक
प्रश्नपत्रिका त्यांना एक सोडवावी लागते. चिनी संस्कृतीची माहिती त्यांना असायला म्हणजे बंधनकारक आहे ते. पूर्वी मला माझ्या एका जुन्या मित्राची आठवण येते. पत्रकार मित्र वसंत गडकर नावाचे एक मोठे पत्रकार मराठीत होऊन गेले. हे खरं इंग्रजीतले भाषेतले पत्रकार, पण नंतर निवृत्त झाल्यानंतर ते सामन्यामध्ये, बाळासाहेब ठाकरे असताना सामन्यामध्ये सहसंपादक म्हणून काम करत असत, अग्रलेख आणि स्फुट. तर ते मध्य पूर्वेतल्या इस्लामी जगामध्ये नवीन नवीन काय घटना घडत आहेत याची सविस्तर माहिती देत असत. त्यांचा तो अभ्यास होता आणि अशी माहिती मराठीतल्या दुसऱ्या कुठल्याही वर्तमानपत्रात येत नव्हती. तेव्हा आपल्या हिंदूंना आणि मुस्लिम बांधवांना सुद्धा इस्लामी जगतामध्ये काय काय बदल होत आहेत ही माहिती आपण देत राहिलं पाहिजे. आणि मुसलमान बांधवांना इस्लाम जे काही चुकीचं शिकवत असेल त्यापासून त्यांना आपण आपल्याकडे खेचलं पाहिजे की हे बरोबर नाही, हे भारतीय भावविश्वाला शोभणारं नाही, हे इस्लामची ही तत्त्व तुम्ही पाळू नका, असं आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आपला हक्क आहे त्यांच्यावर, कारण ते पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत. जसं मुसलमान मानतात की नाही की मंदिरं आणि हिंदू स्त्रिया यांचं पतन करणं हा आपला हक्क आहे, तसं हिंदूने असं मानलं पाहिजे की हा आपला हक्क आहे की जे मुसलमान आहेत ते आपले पूर्वीचे बांधवच असल्यामुळे त्यांना इस्लामचं काही चुकीचं त्यांच्यावर इस्लामचे संस्कार होत असतील तर ते होण्यापासून आपण त्यांना परावृत्त केलं पाहिजे. एवढं यासाठी आपल्याला इस्लामचा अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास केल्यानंतर आपण इस्लामची चिकित्सा करायला सुरुवात केली पाहिजे. एवढं या संदेश. बाकी मग संदेशखारीमध्ये जे हिंदू स्त्रियांवर अत्याचार करतायत त्यांची दखल घेणं, त्यांना जाब विचारणं यासाठी केंद्र सरकार समर्थ आहे. त्याची काळजी आपण करूया नको. ते योग्य वेळेला योग्य ती काळजी घेतील, योग्य ते पारिपत्य करतील आणि ममता बॅनर्जींनासुद्धा त्यांचं पण भवितव्य कसं आहे ते काल आता ठरवेल. आपण त्याचा विचार न करता आपण सर्वसामान्य हिंदू म्हणून इस्लामचा अभ्यास केला पाहिजे, इस्लामची चिकित्सा केली पाहिजे आणि आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यावर इस्लामचा वाईट परिणाम, संस्कार होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.